चांगलं भेटेल का मला. बाकीचं आता आम्हाला पनवेललाच जावं लागेल कारण की ऑप्शन नाही आहे. सो बघू. स्लीपर्स आहेत. मी असं ऐकलं की थोडाफार कम्फर्टेबल असते स्केचर्सचे स्लीपर्स. सो आता तर मी सध्याला ही स्पार्कची यूज करते, पण मला एक चांगली स्लीपर घ्यायचीच आहे. तर मग आता बघते ह्याच्यातून कोणती चांगली वाटते. काहीच ऑप्शन आहेत पण ठीक आहे. एवढ्या साऱ्या आम्ही चपला बघितल्यात, त्यातून ही मला चांगली वाटली. बघू शकता. आता सध्याला स्टाईलपेक्षा कम्फर्ट महत्त्वाचं आहे मला. सो तर मी इथे बघितलेली आहे ही वाली, पण वाटते तशी चांगली. बघू शकता. तर आता आम्ही क्रॉक्समध्ये आलेलो आहोत आणि तिथे सुद्धा मी स्लीपर बघत आहे कोणती चांगली वाटत आहे. म्हणजे ऑप्शनसाठी बघतोय आम्ही, किंवा एखादे क्रॉक्स वगैरे बघूच. खूप सारे क्रॉक्स आहेत, पण क्रॉक्स आता सध्याला मला नको आहेत. मला एखादी स्लीपर हवी आहे, तर ती बघते मी सध्याला. सो आता दुसऱ्या दुकानामध्ये मी आलो आहोत आणि तिथे सुद्धा आम्ही बघत आहोत चप्पल. स्लीपर बघतोय. कुठे असे मला चप्पल घ्यायचे होते ना, कुठे आता स्लीपर घेते मी चालायसाठी कम्फर्टेबल. सो चला बघूया आता कोणते मी फायनल करत आहे. नाही तर मग बॅक टू स्केचर्स तीच घेईल. तरी पण बघूया, पण जी पण घेईल ती चांगल्यातलीच घेईल, अशी वाईट नाही घेणार. तर चला बघूया. फायनली मी ही चप्पल घेतलेली आहे स्केचर्सची आणि कम्फर्टेबल आहे. आता हीच घालते आहे मी सध्याला. बघू शकता तुम्ही अशी दिसत आहे. लुक ॲट दिस. थोडीशी स्टायलिश वगैरे नसली तरी चालेल, पण कम्फर्टेबल मेन पाहिजे मला. सो म्हणून ही घेतलेली आहे फायनली आम्ही स्लीपर तर घेतलेली आहे. तू पळतोयस आणि आमचा ATM आमच्यासोबत आहे स्कॅन करायला. सो चला आता मला H&Mमध्ये जायचं आहे. थोडंसं काम आहे, ते बघूया जर तिथे भेटलं तर. नाही तर मग चल, त्याला घरी जायचं आहे, पण मला H&Mमध्ये घेऊन जायचं आहे त्याला. आणि खालच्या ट्रेन्समध्ये सुद्धा जायचं आहे. सो चला जाऊया खाली आणि बघूया. हां, मग ट्रेन्समध्ये जाऊया ना. थोडंसं माझं काम आहे की लाईफस्टाईलमध्ये जाऊया. मग ते पण चालेल आपल्याला, दोन्हीही चालेल. असं काय नाही की एकाचमध्ये जायचं आहे मला. सो गाईज, आम्ही मेटा ग्लासेस इथे बघायला आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही कशी दिसते मेटा ग्लासेसमध्ये. बट भरपूर कामाची गोष्ट आहे ही. जर झालंच तर घेऊ. पण छान वाटते, माझ्या फेसवर पण छान वाटते मेटा ग्लासेस. आय मीन यार छानच आहे ती. सो छानच वाटणार. तुमचं काय म्हणणं आहे, आम्ही घेऊ की नको हा मेटा ग्लासेस? कारण की शूटला भरपूर कामी येतो हा. असं म्हणजे आता मी जशी व्लॉगिंग करते तसं व्लॉगिंग मला डायरेक्ट करता येईल. सो त्यासाठी कसं वाटतं मला नक्कीच सांगा, आणि माझ्यावर कसा दिसतोय ते पण सांगा. मी जी घातली ती मीडियम साईज आहे, आणि जर आम्ही घेतला तर आम्ही म्हणजे बघू 1-2 कसं काय करायचं आहे ते. पण आम्ही इथे कुणालसाठी पण बघतो आहे. सो त्यासाठी ही साईज आहे. L किंवा लार्ज साईज आहे ही, आणि मी घातले ती आहे मीडियम साईज. आणि कशी दिसते ना मी चष्मीस यार. तर मंडळी, आता मी चेंजिंग रूममध्ये आहे. ट्रेंड्समध्ये आलेलो आहोत आम्ही, आणि हे 2 मी 1 पीस टाईप घेतलेलं आहे. सो चला ट्राय करून बघते कसं वाटतंय. आणि ब्लिंक होतं आहे थोडंसं, इट्स ओके. सो चला. ट्रक नाही आहे, पण स्ट्रेचेबल फॅब्रिक नाही आहे. सो तर त्यात मला हवाला एक चांगला वाटला. कम्फर्टेबल आहे आणि छानसुद्धा आहे. लॉंग आहे आणि मस्त आहे. सो आपण हा घेऊया. हा चांगला वाटतो, जसं कॉलर वगैरे याची.
तर आम्ही ट्रेंड्समधून नाही घेतलं काय, कारण की दोन्ही साईज नव्हत्या होत. मला एक साईज होत नव्हती आणि दुसऱ्यांचे बटणं उघडत होते. सो मग ते मला चांगलं नाही वाटलं, वर्थ इट नाही आहे सो मी मग ते घेतलं नाही. आता दुसरीकडे बघतो आम्ही लाईफस्टाईल वगैरेमध्ये. सो चला, आम्ही असे भरपूर सारे डोनट्स घ्यायला इथे थांबलेलो आहोत. आणि लास्ट टाईम डोनट्स आणले होते कुणालनी भरपूर, आणि यावेळेससुद्धा आम्ही घेतलेले आहेत डोनट्स एवढे सारे. आणि ते अवघे 2 ते 3 दिवसात संपतात माझ्याकडनं तरी. मला भरपूर आवडतात, सो दॅट्स वाय. सो चला आणि काहीतरी खाऊया आता, कारण की भूक लागली आहे भरपूर. मम्मी पप्पा पण आहेत, पण ते बसलेत तिथे, तर आम्ही पण तिकडेच चाललो आहे आता खायला. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला पुढची शॉपिंग दाखवेल. म्हणजे शॉपिंग काय होतच नाही आहे माझ्याकडनं, मला माझं डोकंच चालत नाही आहे. सो बघूया. मॉल फिरून दम नाही लागला, पण शॉपिंग करून मजा येते. थोडीफार शॉपिंग केली आहे आणि थोडं समजत नाही आहे काय घ्यायचं नाही घ्यायचं, कारण की तेवढा प्रॉब्लेम झालेला आहे सध्याला तरी माझा. तर बघूया आता पुढे काय काय आम्ही घेतो आणि काय काय नाही, ते तुम्हाला पुढे दिसेलच. सो चला जाऊया आता आपण खायला, काहीतरी खाऊया पहिला आणि मग त्याच्यानंतर बाकीची शॉपिंग करूया. सो चल. मम्मीने इथे खायला घेतलेलं आहे, इथे समोसे घेतलेले आहेत. मम्मी मॉलमध्ये येऊन कोण समोसा खातं? समोसा. आणि इथे बघा सोया चाप घेतलेले आहेत, परत पनीर घेतलेलं आहे. हे काय मम्मी? दही वडा घेतलेला आहे. मम्मीचं खाऊन झालेलं आहे, मम्मी तिथे गेले आहेत आता. आणि पप्पा इथे संपवत आहेत. मम्मी पप्पांवर सोडून गेले. हा संपवून या. पप्पा आता संपवत आहेत बिचारे. गाईज आपले फॅमिली भेटलेली आहे आपली. ही आपली फॅमिली आहे गाईज, आपले फॅन्स नाही आहेत, फॅमिली आहे. सो वॉशरूम पासून मला फॉलो करतायत, मी खालच्या फ्लोअरवर आहे इथे. सो से हाय टू माय ब्लॉग. तर मंडळी आमची शॉपिंग झालेली आहे, पण आम्ही ज्यासाठी आलो होतो म्हणजेच साडी घ्यायला. साडी घेतली ना? घेतली नाही का? अरे बापरे. साडी घ्यायला आम्ही आलो होतो, ती साडी घेतलीच नाहीये. आता आम्ही पनवेलला बघतोय. आय थिंक सो मला वाटतं हा व्लॉग भरपूर लांब जाणार आहे, म्हणून 2 पार्टमध्ये मी टाकेल, डोंट वरी. मम्मी आणि पप्पा आलेले आहेत. सो आता बघूया पनवेलला मला तशी साडी भेटते की नाही. आणि भरपूर सारा प्रॉब्लेम झाला पप्पा राधिकाने साडी घेतली. पण चला बघूया आता पुढे काय होतंय आणि काय नाही. आणि साडी तर घ्यायचीच आहे, आज फायनल साडी घ्यायची आहे. सो जी भेटेल ती आता चला बघूया. तर आता आम्ही सिवूड्सवरून निघालो आहे इथे जायला, पनवेलला जायला. सो पनवेलला बघूया जशी मला साडी भेटते की नाही. आय विश की भेटू. आणि पप्पा तू कशाला 10 वेळा बोलतेस? पप्पा साडी घ्यायची नको त्या माणसांसमोर. गप घे की. आमचे पप्पा असेच, पण वो बोलते हो खराब हो जाता है, वो प्रॉब्लेम आहे थोडासा. माझ्या पण जिभेवरती आहे, पण कधी असं झालं नाही मी बोललेलं खरं. असं आहे काय? हो ऍक्च्युली आपला काय होत दोघांचे तोंड माझ्या- पण सेम ना, हे पण सेम आहेत, गुण तोंड आणि तीळ पण सेमच आहे. जिभेवर तिळ आहे माझ्या. तर चला जाऊया आता आपण. काय शॉपिंग अजून संपलेली नाही आहे, शॉपिंग चालू आहे. आणि आता आम्ही जुडिओमध्ये आलो आहेत. सो जुडिओमध्ये आलेलो आहोत पप्पांना घेऊन. तर चला बघूया काय भेटतं आणि काय नाही. थोडंसं मला स्टफ घ्यायचं आहे. सो चला. आमची इकडची पण शॉपिंग झालेली आहे आणि पप्पा आहेत आजचे मालक. पप्पा झालेले आहेत आजचे मालक. पप्पांचं तोंड बघा, पप्पा बघू हसतायत पप्पा. पप्पा परत एकदा बघू पप्पा. पप्पा पप्पांवर बिल वाढलेला आहे आत्ताचा. तर चला जाऊया आता. तुम्ही ही खुशी बघताय, खुशी ही. हा बोल ना, बोल. तोंडातलं तोंडात नाही बोलायचं, ते असं बोलायचं पूर्ण काय असतं ते. मला खुशी झाली आहे, पण माझ्या नवऱ्याला खुशी नाही झाली अजिबात.
कारण की त्याचा खर्च झालाय. आणि पप्पांची खुशी होती जेव्हा स्वीट्समधून आम्ही निघालो. आणि आता पप्पांचं सांगतो मी, बघू शकतो कुठे गेले पप्पा. गेले कारण की मम्मी पळाली इथून. मम्मी बाजूच्या DIY मध्ये गेलेली आहे. म्हणजे आम्हाला असे आजूबाजूला शॉप भेटले ना, सो आम्ही डायरेक्ट घुसतो आणि शॉपिंग करायला लागतो. आणि मग पप्पांना किंवा कुणाला आम्हाला शोधावं लागतं की कुठे आहोत आम्ही आणि काय घेतोय नक्की असं. सो आता आम्ही उत्सव चौकला आहोत इथे खारघरच्या. तर थांबलोयत आणि आता पुढे साडी घ्यायची आहे. सो साडी पण सिलेक्ट करायची आहे. हसतोय का? सकाळपासून साडीच घेतोय. साडीच्या नावाखाली भरपूर काय काय घेतलं, पण गाईज एकही ड्रेस मला चांगला भेटलेला नाहीये. एकही कोणताही ड्रेस, म्हणजे ऑनलाईन मी जेवढे ड्रेस मागवलेत त्यापेक्षा बेटर काहीच नाहीये. ऑफलाईन ड्रेस नाही भेटत ते मॅटर्निटीचे तरी. आणि म्हणजे जे मी आत्ता वेअर करू शकते, जे थोडेसे असे चांगले आणि ट्रेंडी वाटू शकतात. मी काय आता असं काय घाणेरडं वगैरे घालत नाही, मला नाही आवडत, असली सवय नाही जे आहे ते घालायचं वगैरे. सो त्याच्या अकॉर्डिंगली जशी कंडिशन आहे त्याच्या अकॉर्डिंग मी कपडे घेते. सो तसं आहे माझं. म्हणून भरपूर पार्सल येतात घरी. जे मला फिट नाही होत ते मी परत पाठवते, जे मला होतात ते मी ठेवून घेते, असं आहे. स्कॅम कसला स्कॅम? रिटर्नचा स्कॅम. रिटर्न तेच ना, की मला म्हणजे नाही आवडलं, माझ्या ना. पोटाला फिट नाही झालं तर मी रिटर्न तो पाठवते. नाही, मग पार्सल आले की नवऱ्याच्या मोबाईलवरून पैसे मारायचे, हो, रिटर्नला स्वतःच्या अकाउंटला घ्यायचे. हा, मग ते रिटर्नला मी माझ्या अकाउंटवरनं ऑर्डर करते ना. मिंत्रावर, नायका वगैरे माझ्या नावाने ऑर्डर केलेली असते. मग तिथे माझे बँक डिटेल्स ऑलरेडी आहेत ना, मग ते आपोआप जातात. फक्त घेताना नवऱ्याचे पैसे घेते, पॉकेटमधले बोला किंवा फोनमधले असं. बाकी माझ्या अकाउंटमध्ये येतात ते. इसको तो बोलते कमाई. तर चला आता बघूया पुढे काय होणार आहे. भरपूर मजा येणार आहे बिकॉज साडी नाही भेटलेली आहे. तर गाईज आम्ही एक गोष्ट घेतलेली आहे जी अजून मम्मी पप्पांना पण नाही माहिती आहे. आणि खर्चात खर्च वाढवणारी गोष्ट आहे ती. ॲक्च्युली आम्हाला आता खर्च आहे कारण की बेबी शॉवर आहे, परत त्याची प्रिपॅरेशन आहेत वगैरे. पण त्याच्यामध्ये पण आम्ही खर्च केला आहे. आणि जास्त काय महाग नाही, ठीक आहे, पण खर्च मीडियम असा खर्च केला आम्ही. म्हणजे आमच्या हिशोबाने मीडियम खर्च केलेला आहे. पण तो अजून मम्मी पप्पांना माहिती नाही. जेव्हा माहिती पडेल तेव्हा दोनो की मी तर ह्याच्यावरच ढकलणार आहे सगळं, कारण की माझा ह्याच्यामध्ये कसलाच हे नाही आहे, रोल नाही आहे. प्लीज. आता मम्मी पप्पा आलेले आहेत, आपण ब्लॉग करतोय पण चाललेलो आहोत पनवेलला. सो चला. तर मंडळी आता आम्ही साडी घ्यायला आलेलो आहोत आणि साड्या बघतोय तिथे आम्ही. आणि कसं काय वगैरे भेटेल माहिती नाही, कारण की भरपूर आता आशेने आलो आहे, कारण की लास्ट स्टॉप आहे. बघतोय आता काही साड्या ज्या शॉर्टलिस्ट करतो आणि मग त्याच्यानंतर बघू कशा काय वगैरे. अशा लाईट कलरमध्ये का? हां, लाईटमध्ये. सो बघूया. तर मंडळी आता मी दुसऱ्या शॉपमध्ये आलो. साडी आता फायनल करायचीच आहे फायनली. तर बघू. सो आता साडी मला इथे भेटते की नाही, जर नाही भेटली तर पुढे काय ऑप्शन आहे वगैरे वगैरे. भरपूर सारे क्वेश्चन्स चालू आहेत. सो बघूया आता. तर फायनली आम्ही साडी घेतलेली आहे. फायनली सगळं झालेलं आहे, शॉपिंग रॅप अप सगळं. सो आता चालू आहे आम्ही घरी. आता पनवेलवरून निघालेलो आहोत घरी जायला. खूप थकलो आहे. आता पुढचं तुम्हाला मी घरी जाऊन सांगते. सो आता पहिलं तर घरी पळायचं आहे. तर आम्ही पोचलेलो आहोत घरी ना. आमचा बुनो बघा. बुनी काय गचो ना, काय 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 हे बघा बघा काय जेवलं. चला घरात चला, चला येतोय कुणाला या चल. कसं पळतोय बघितलं. हळू 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 हळू. चला चला. तर मंडळी फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि शॉपिंग बॅग्स आहेत. सो आम्ही काय शॉपिंग केली आहे ह्याच्यासाठी आपण दुसरा व्हिडिओ बनवू. आत्ता तर नाही दाखवते मी तुम्हाला, पण ह्याचा दुसरा व्हिडिओ येईलच. म्हणजे यानंतरचा जो व्हिडिओ येईल तो डायरेक्ट काय शॉपिंग केली आणि काय काय घेतलं ते दाखवेल मी तुम्हाला. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आजचा दिवस खूप चांगला गेला आणि खूप छान गेला,
खर्च भरपूर झाला बट ओके. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आहे तो. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर स्टे हॅपी, स्टे सेफ आणि बाय.